कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरील 2008 सालच्या आंदोलनावर सुनावणी. सहकार्य करा, प्रकरणाची सुनावणी 1 महिन्यामध्ये संपेल. ठाणे रेल्वे कोर्टाच्या न्यायाधीशांचं निरीक्षण. परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका. उद्धव ठाकरे नागपूरमधील अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार. आज आणि उद्या हिवाळी अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंग. आगामी निवडणुका, विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शन. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. फडणवीस शिंदेच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीमध्ये. दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक. गोंडवाना क्लबमध्ये आगामी मनपा निवडणुकीबाबत चर्चा करणार. दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप वेगवेगळे लढणार, सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. अंबादास दानवेंचा आरोप. सरकारला हा इलेक्शन फंड वाटतो का? दानवेंचा निशाणा. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली. 6 महिन्यानंतर निर्णय घेणार. सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली. सलील देशमुखांकडून स्पष्ट. भिवंडीमधील पडघ्याबरोबरच महाराष्ट्रामधल्या आणखीन काही भागातही एटीएस आणि ईडीचे छापे. बोरिवली गावातील 30 घरांसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा छापेमारी. एकूण 40 ठिकाणी छापेमारी.